बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उल्हासनगर ह्या शहरामध्ये कॅम्प 3 मध्ये शांतीनगर या भागामध्ये एक स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा पूर्णाकृती तिथे उभारला गेला होता. आणि ही बाब ज्या वेळेला निदर्शनाला आली त्यावेळेला ह्या शहरातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला आणि त्या विरोधामध्ये पत्रव्यवहार सुरू केला. त्याच्यामध्ये एक कायद्याने वागा लोक चळवळ सुद्धा होती. 1 ऑगस्ट 2025ला आपण पहिलं पत्र हे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं होतं आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ईमेलद्वारे स्मरणपत्र, उल्हासनगर महानगरपालिकेला पत्र, राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, नगरविकास सचिव असे प्रत्येक टप्प्यावरती आपण पत्रव्यवहार केलेला आहे. याच्यामध्ये 2 मुद्दे आपण प्रमुखताने मांडलेले आहेत. सगळ्यात पहिलं की स्मशानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि कोणाच्या मर्जीने उभारला गेलेला आहे एक तर स्पष्ट झालं पाहिजे. कुठल्याही विवेकी विचारी माणसाला जर आपण विचारलं तर ते प्रत्येक जण सांगतो की स्मशानामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारणं हे गैर आहे. परंतु आपण जो पत्रव्यवहार केलाय तो केवळ त्या भावनिक मुद्द्यावर केलेला नाही. या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक पुतळा धोरण लागू आहे. 2 मे 2017 रोजीचं सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हा पातळीवरची एक पुतळा मंजुरी समिती असते आणि त्यांच्या मंजुरीशिवाय कुठलाही पुतळा राज्यामध्ये कुठेही उभारता येत नाही. याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की कुठल्याही चौकांमध्ये, वाहतूक बेटांमध्ये आणि पब्लिक युटिलिटी प्लेसेस जे आहे, सार्वजनिक उपयोगांच्या जागा, इथे कोणतेही पुतळे उभारण्यात येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, शासनाचा GR आहे. 6 मेला शासनाने आपला GR रिवाईज केलेला आहे आणि सांगितलंय की पोलीस प्रमुखांची ना हरकत असल्याशिवाय पुतळा उभारता येत नाही. इथे मुद्दे काय काय आहेत? एकतर हा जो पुतळा तिथे उभारला गेलेला आहे हा पुतळा सदोष आणि बेडप पुतळा आहे. हा कुठल्याही प्रकारचा त्याला आकार, उकार, चेहरेपट्टी बाबासाहेब आंबेडकरांची अशी नाही. हा पुतळा खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणून नाकारला गेला पाहिजे. परंतु तो बेकायदेशीररित्या उभारलेला असल्यामुळे तो तिथे पचवला गेला आणि त्याच्या पाठीमागे शिंदे शिवसेनेचे जे खासदार आहेत, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि तिथले स्थानिक शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांचं या सगळ्या पुतळा उभारणीला पाठबळ असल्यामुळे तो पुतळा बेडब आहे, तो त्याला आकार उकार नाही, हे सगळं दुर्लक्षित केलं गेलं. तिथे इलिगली बेकायदेशीररित्या पुतळा उभारला गेला. कुठल्याही प्रकारची परवानगी त्याला घेतली गेली नाही आणि अशा पद्धतीने स्मशानामध्ये तो पुतळा उभा आहे. या स्मशानामध्ये तुम्ही कधी जर गेलात तर तुम्हाला गर्दुल्यांचा, दारुड्यांचा वावर दिसेल. दारुडे लोक तुम्हाला तिथे पार्ट्या करताना दिसतील. तिथे गर्दुल्यांचा सगळ्या त्या आजूबाजूला परिसरामध्ये वावर असतो. सगळे गेट, जाळ्या तिथल्या त्या गर्दुलांनी तोडलेले आहेत. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तो बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो एकाकी अवस्थेमध्ये तिथे उभा आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आंबेडकरांबद्दलच्या भावना फक्त राज असरोणकर यांच्या आणि जे विरोध करतायत त्यांच्याच आहेत का? ज्यांनी पुतळा आंबेडकरांवरच्या प्रेमापोटी उभारला आहे त्यांच्या भावनांना काही किंमत नाही का, असं काही लोकांचं म्हणणं आहे. आमच्या मीडिया भारत चॅनलवरती 6 डिसेंबरची बातमी आहे. या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही मुद्दाम ती बातमी केली होती. 6 डिसेंबरला या पुतळ्याला कोणी सिंगल हार सुद्धा घातलेला नव्हता. इतर दिवशी आपण दर दिवशी तिथे हार घालतात की नाही घालतात हे होऊ शकतं, परंतु ज्याचं बाबासाहेब आंबेडकरांवरती मनापासून प्रेम आहे अशी व्यक्ती आणि तिथे तुम्ही एवढ्या हट्टाने पुतळा जर उभारला आहे तर त्या ठिकाणी 6 डिसेंबरला लोक हार घालायला विसरतील हे संभवत नाही. हे कुठल्या प्रकारचे आंबेडकरांवरती प्रेम असलेले लोक आहेत हा आमचा सवाल आहे. इथे आता काय सध्या सुरू आहे की सुरुवातीला मला असं वाटत होतं की जर आपण आंबेडकरांच्या पुतळ्याला जर तिथे विरोध केला तर लोक नाराज होतील, समाज नाराज होईल, समाजाला आवडणार नाही. परंतु मी आता अनुभवतो आहे की हे आंदोलन जसं सुरू झालेलं आहे, सोशल मीडियामध्ये जसं ह्या विरोधाबद्दलची माहिती येते तर उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीपासून
लोक इथे माझ्या घरी भेट द्यायला येतात, आंदोलनाला सपोर्ट करतायत आणि स्वतःच्या सोशल मीडियावरती सुद्धा ह्या पुतळा हटवण्याच्या मागणीचं समर्थन करतायत, मागणी सुद्धा करतायत. एक समाज आता एकवटलेला आहे. मला जी भीती होती की समाज विरोध करेल, परंतु समाज या मुद्द्यावरती एकवटला आहे आणि हे जे कोणी तथाकथित आंबेडकर प्रेमी त्या पुतळ्याच्या आजूबाजूला, स्मशानाच्या आजूबाजूला राहतात त्या ठिकाणी, तर ते एकटे पडलेले आहेत. माझी त्या लोकांना हात जोडून विनंती आहे, नम्रतेने विनंती आहे, जसा तुम्ही तो पुतळा त्या स्मशानामध्ये बसवलात तसा तो तिथून उचला आणि तुम्हाला जिथे कुठे योग्य वाटेल त्या ठिकाणी तो तुम्ही ठेवा किंवा घेऊन जा, तिथे बसवा. तुमच्याकडे जागा नसेल तर सध्या कुठेतरी सुरक्षित ठिकाणी तो पुतळा ठेवा आणि हे जे तुमचे आमदार खासदार तुमच्या पाठीशी आहेत त्यांची मदत घ्या, त्यांना सांगा परवानगी घेऊन जायला. हे नुसते मतं घ्यायला नसतात, तर त्यांनी परवानगी सुद्धा तुम्हाला घेऊन दिली पाहिजे. ह्या पुतळ्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन देण्याची जबाबदारी ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेची आहे. ही शिंदे शिवसेनेचा आमदार डॉक्टर बालाजी किनीकरची जबाबदारी आहे. हे तिथे जे भाजपाचे आमदार आहेत कुमार आयलानी, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांची सत्ता आहे, त्यांची मदत घ्या आणि त्या पुतळ्याला परवानगी घ्या आणि सन्मानपूर्वक बाबासाहेबांचा जो रुबाब आहे, बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला साजेस असं उद्घाटन करा चांगलं परवानगी घेऊन. हे लपून छपून स्मशानामध्ये पुतळा उभारणं ह्याला बाबासाहेबांवरचं प्रेम नाही म्हणून. तुम्ही जर ते नाही केलं, स्वतःहून जर मनाने नाही केलं, तर सरकारकडून ते व्हावं, कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण आहे. हे उपोषण चालू राहणार आहे. स्मशानातून पुतळा बाहेर पडेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे आणि हे आम्ही दबाव नाही आणत आहे. ज्या 2 मे 2017चा शासन निर्णय आम्ही सांगतोय, त्या शासन निर्णयामध्ये पुतळा उभारणीच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये 14 नंबरची जी अट शर्त आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की परवानगीशिवाय जे कोणी पुतळा उभारतील तो पुतळा तिथून जप्त केला पाहिजे सरकारने आणि ज्या उभारणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली पाहिजे. हा विषय जर वाढला तर हा हायकोर्टापर्यंत विषय जाईल. ज्यांनी कोणी लोकवर्गणी गोळा केली म्हणून सांगितलं जातं त्या सगळ्यांची चौकशी याच्यातून होणार आणि कोणी सुटणार नाहीये. तुम्ही किती पैसे बाबासाहेबांच्या नावावरती गोळा केलेत आणि किती पैसे खर्च केलेत याचा सुद्धा हिशोब जे लोक कोणी या पुतळ्याच्या उभारणीच्या मागे त्यांना द्यावा लागणार आहे. पुतळा बेकायदेशीर उभारलेला आहे, तुमच्या विरुद्ध गुन्हे 100% दाखल होणार आहेत. तुम्हाला ज्यांचं कोणाचं पाठबळ घ्यायचं, ज्यांचं कोणाचं बॅकिंग घ्यायचं, तुम्ही ताकद लावा याच्यावरती. पुतळा स्मशानातून बाहेर पडेपर्यंत हे उपोषण सुटणार नाही. याच्यामध्ये सगळ्यात मोठं खलनायक जर कोण असेल या प्रकरणामध्ये, जे या सगळ्या प्रकरण जे चिघळलंय त्याला जबाबदार आहेत, त्या म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आवाळे या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार आहेत. जेव्हा त्यांना पत्र गेलं, स्मशान ही महानगरपालिकेच्या मालकीची जागा आहे, त्यांचं काम होतं की महानगरपालिकेच्या जागेतलं हे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम त्यांनी हटवलं पाहिजे होतं, त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे होती. तो पुतळा सन्मानाने बाजूला करून ते सगळं अतिक्रमण तिथून हटवायला पाहिजे होतं. परंतु महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आवाळे या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या राजकारणी लोकांच्या दबावाखाली या इलिगॅलिटीचं समर्थन करतायत. हा पुतळा हटवायची आणि कारवाई करायची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची होती. गेल्या 8 महिन्यापासून आपण पत्र व्यवहार करतोय. जिल्हाधिकारी असोत, मनपा आयुक्त असोत, त्याचे पोलीस आयुक्त असोत, यांची भूमिका ह्या प्रकरणामध्ये अत्यंत बेजबाबदारपणाची आहे. पुतळ्याचा विषय आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा विषय, तणाव निर्माण होऊ शकतो, राज्यातलं वातावरण बिघडू शकतं. या सगळ्या शक्यता असताना सुद्धा शासन यंत्रणेने अत्यंत बेजबाबदारपणे हा सगळा विषय हाताळलेला आहे, प्रकरण हाताळलेलं आहे. उपोषण तर सुरू राहणार आहे. उल्हासनगरमध्ये भागाभागामध्ये निदर्शनं सुरू झालेली आहेत. लोक आता उपोषण करतायत. कल्याणमध्ये सुद्धा लोक उपोषण करणार आहेत. महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून मला मेसेज येत आहेत की आमच्या भागामध्ये आंदोलन करण्यासाठी आम्ही काय करायचं. या विषयावरून जर महाराष्ट्रातलं वातावरण उद्या बिघडलं, चिघळलं, तर त्याला संपूर्णपणे महाराष्ट्र सरकारामध्ये बसलेले हे कुचकामी सगळे अधिकारी आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये बसलेल्या या सर्वाधिक भ्रष्ट असलेल्या मनीषा आवाळे या सगळ्या प्रकरणाला आणि या वातावरण बिघडण्याला जबाबदार असतील.